आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्र कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये ही बैठक होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार। विधान परिषद सभापतीपदावर अजित पवार गटाचा दावा। सत्तेमध्ये सहभागी होताना विधान परिषद सभापतीपद देण्याचं महायुतीचं आश्वासन। सूत्रांची माहिती। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज राज्याच्या विधान भवनाला भेट देणार। विधिमंडळ भेटीदरम्यान धनखड आमदारांसोबत संवाद साधत विधान भवनाच्या कामकाजाची माहिती देखील घेणार। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। मनोज जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील शाळांना आज सुट्टी जाहीर। रॅलीमध्ये सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर। आरोपी मिहिर शहा त्याच्या मित्रांनी 12 विस्कीचे पेग रिचवले। 25 वर्ष पूर्ण नसताना देखील बारमध्ये दारू दिल्यानं बारवर कारवाई। नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा शनिवारपासून संपाचा इशारा। वेतनवाढीच्या मागणीसाठी शनिवारपासून बेमुदत संप। अहमदनगर महानगरपालिकेचे माजी आयुक्त पंकज जावळे यांच्या अडचणीमध्ये वाढ। जावळेंचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। नाशिकच्या पंचवटीमधून शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे तेलंगणा पोलिसांकडून अटकेत। गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांची कारवाई।